मी अर्जुनची कॉलेज फ्रेंड. तो एक आर्मी ऑफिसर होता आणि तो सुट्टीवर आला होता. त्याचे आई बाबा मला त्यांची मुलगी मानत होते आणि या नात्याने अर्जुन मला आपल्या लहान बहिणीप्रमाणे मानत होता. मी माझ्या काही कामानिमित्त त्याच्या लग्नाला येऊ शकले नव्हते, पण खूप वर्षानंतर जेव्हा तो सुट्टीवर आला मी त्याला भेटायला आले. खूप वर्षानंतर आम्ही एका संध्याकाळी चहा घेत बसलो होतो. तेव्हा मी त्याला सहज विचारलं, अर्जुन, खरं प्रेम म्हणजे काय रे? तेव्हा अर्जुन फक्त हसला आणि मला म्हणाला, खरं प्रेम तेच आहे जेव्हा मन माणुसकी ठरवतं आणि प्रेम नशिबात नव्हे पण सहानुभूतीतून उमलतं. तेव्हा अर्जुनने मला सांगितलं त्याच्या आयुष्याची सर्वात हळवी गोष्ट. अर्जुन मला म्हणाला, मी माझ्या आयुष्यात कितीतरी लढाया केल्या, पण खरं प्रेम मला त्या दिवशी समजलं. त्या दिवशी मी गावी सुट्टीवर येत होतो. गाडी चालवत असताना माझी नजर एका मुलीकडे गेली. ती एका अनोळखी आजीला आधार देत होती. तिला रस्ता ओलांडून नेत होती आणि आपल्या ओढणीने त्या आजीचा घाम पुसत होती. मी ते दृश्य पाहत क्षणभर थांबलो आणि मनात आलं, देवा, ही मुलगी साधी आहे पण हिचं मन सोन्यासारखं आहे. त्या दिवसापासून माझं हृदय तिच्या मागे मागे फिरू लागलं. मग मी तिचा शोध घ्यायचं ठरवलं. तेव्हा मला समजलं की ती अनाथ आहे. तिला आईवडील नाहीत. लहानपणापासूनच ती एका अनाथालयात वाढलेली. तरीही ती प्रत्येकाला मदत करत होती, हसत होती आणि तिच्या त्या हसण्यात तिचं एकटेपण लपलेलं होतं आणि मला तिच्यावर प्रेम झालं. मी ही गोष्ट माझ्या आईबाबांना सांगितली तेव्हा त्यांना माझं कौतुक वाटलं. माझे बाबा मला म्हणाले, तुझं मन खरंच खूप मोठं आहे. मोठा हो माझ्या बाळा. आणि मी माझे आई बाबा तिचा हात मागण्यासाठी अनाथालयात गेलो. तेथील मोठ्या माणसांनी आमचं लग्न जमवलं. रीतिरिवाजनुसार आमचं लग्न झालं आणि त्या दिवशी मला समजलं की तिचं नाव आर्या आहे. ती माझ्या आयुष्यात कायमची आली. आम्ही आर्याला घेऊन घरी आलो. घरभर दिव्यांचा उजेड, शहनाईची धून अजूनही हवेत घुमत होती. आणि मग आली आमची पहिली रात्र, जिची उत्सुकता दोघांनाही होती. पण त्याच दिवशी मला बाबांसोबत काही कामानिमित्त थोडा वेळ बाहेर जावं लागलं. काम झाल्यावर मी आणि बाबा मध्यरात्री घरी पोहोचलो. मी माझ्या रूममध्ये गेलो तेव्हा आर्या, माझी पत्नी, माझ्या येण्याची वाट बघत कॉटवर बसली होती. तिच्या डोळ्यात भीती होती, पण माझं मन फक्त तिच्यावर हरवलं होतं. आणि अचानक ती उठून बाथरूममध्ये गेली. ती घाबरून बाथरूममध्ये बराच वेळ थांबली, कारण तिला पाळी आली होती. थोड्या वेळाने ती बाहेर आली तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिच्या चेहऱ्यावर पांढुरका रंग चढला होता. मला तिची काळजी वाटली. मी तिला विचारलं, काय झालं? तेव्हा ती हळू आवाजात म्हणाली, मला पाळी आली आहे. मी तुम्हाला निराश केले. त्या क्षणी माझं हृदय पिळवटलं. मी तिचे थरथरणारे हात हातात घेतले आणि म्हणालो, अगं वेडे, बिघडलं काय? खरं प्रेम शरीरावर नाही, मनावर होतं. तू माझ्यासमोर अशी बसली आहेस, एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. तुला सांगू आर्या, माणसाला निराशा तेव्हा होते जेव्हा मन दुरावतं आणि आपलं नातं शरीराचं नाही, आत्म्याचं आहे. तुझे अश्रू, तुझ्या वेदना सगळं माझं आहे. आजपासून तुझं प्रत्येक हसू आणि प्रत्येक दुःख आपण दोघं सोबत जगणार आहोत. तेव्हा ती रडत माझ्या मिठीत शिरली. तेव्हा मला जाणवलं, रूममध्ये ना फुलांचा वर्षाव झाला ना गोड क्षण रंगले, पण एक खरं नातं जुळलं, सहानुभूतीतून जन्मलेलं नातं. त्या दिवशी रूममध्ये होता फक्त एक हळवा स्पर्श, उबदार मिठीत घेतलेली ती आणि तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसणारा मी. पहिल्या रात्री नातं शरीराचं नव्हे तर आत्म्याचं जुळलं. मी तिच्या वेदनांना मिठीत समावून घेतलं. त्या दिवशी सहानुभूतीतून जन्माला आलं आमचं खरं प्रेम. पुढच्या सकाळी ती जेव्हा उठली तेव्हा तिच्या पलंगाशेजारी गरम पाण्याची बाटली, औषध
आणि तिचं आवडतं गरम दूध ठेवलेलं होतं. तेव्हा तिला उमजलं, हा नवरा नसून तिचा देवाने दिलेला आधार आहे. ती माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. माझ्याकडे बघून तिच्या नजरेत जी कृतज्ञता होती ना, ती मी शब्दात सांगू शकत नाही. आणि तेच माझं खरं जगणं आहे. आज मी मनापासून सांगतो, मी आयुष्यात कितीही सन्मान मिळवले, कितीही लढाया जिंकल्या, पण माझं सर्वात मोठं यश म्हणजे आर्या माझ्या आयुष्यात आहे. मला वाटतं प्रेम म्हणजे पहिल्या रात्रीचा देखावा नाही, तर दुसऱ्याच्या वेदनेत स्वतःला हरवूनही त्याला आधार देणं आहे. पुढे तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी मी, आई, बाबा सर्वजण हॉलमध्ये चहा पीत बसलो होतो. तेव्हा दारावर कुणीतरी बेल वाजवली. मी दार उघडलं तर समोर पोस्टमन काका उभे होते. त्यांनी मला सांगितलं, तुमचं पत्र आलं आहे. मी ते पत्र घेतले आणि लिफाफा ओपन करून वाचलं तर त्यात लिहिलं होतं, माझी सुट्टी कॅन्सल झाली आहे आणि मला एमर्जन्सी परत सीमेवर जायचं आहे. पत्र वाचून माझे डोळे पाणावले. नंतर बाबांनी ते पत्र वाचलं. सगळे स्तब्ध झाले. सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा मी आईबाबांना धीर देत म्हणालो, बाबा, माझी ड्युटी हे माझं पहिलं कर्तव्य आहे. तेव्हा माझे बाबा माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, मला तुझा अभिमान आहे. आणि आर्या तर रडत रडत आमच्या रूममध्ये पळाली. मी तिच्या मागे मागे गेलो. तेव्हा ती कॉटवर रडत बसली होती आणि मी तिच्या जवळ जाऊन बसलो. तेव्हा ती रडत रडत मला म्हणाली, मी तुमच्यावर खूप अन्याय केला आहे ना? तेव्हा मी थोडंसं गंभीर होऊन म्हणालो, हो. तेव्हा ती घाबरून माझ्याकडे पाहू लागली. तेव्हा मी थोडंसं हसून तिला माझ्या कुशीत घेत म्हणालो, मी मजाक करतोय. तेव्हा ती लाजून हळूच हसली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू, तिच्या 2 दिवसाच्या आठवणी सोबत घेऊन मी परत ड्युटीवर निघालो. आणि तिच्यासाठी तर मी देवपुरुषच झालो. आम्ही एकमेकांना पत्र पाठवतो तेव्हा ती प्रत्येक पत्रात फक्त सॉरी लिहिते. तिची ती निरागसता पाहून मी देवासमोर हात जोडतो आणि देवाला जन्मोजन्मी मला आर्याच बायको म्हणून देण्याची मागणी करतो. आणि खरंच खरं प्रेम सौंदर्यातून नाही तर सहानुभूतीतून आणि समजुतीतून उमलतं. आणि माझ्यासाठी ते प्रेम म्हणजे माझी पत्नी आर्या आहे. अर्जुन मला त्याची हळवी गोष्ट सांगून शांत झाला. तेव्हा मी थोडा वेळ गप्पच राहिले. माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्या क्षणी मला जाणवलं, खरं प्रेम म्हणजे आयुष्यभर चालणारे रोमॅन्स नव्हे, तर कोणाच्या वेदनेत आपलं मन ओतणं आहे. खरंच हो, अर्जुन आणि आर्याचं नातं हे फक्त लग्न नव्हतं, ते सहानुभूतीतून उमललेलं खरं प्रेम होतं. आणि त्या दिवशी मला खऱ्या अर्थानं प्रेमाची परिभाषा समजली.